या डोंगराला एक वेगळं महत्व आहे. या बाजूला वाघ सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आपण जाणार आहे कोकणात फिरायला, माझ्या गावाला. इकडे आपली चूल आहे, चुलीसाठी लाकडं आहेत आणि भांडी बघा केवढी आहेत पाण्याची. सगळे शेंगदाणे मला आलेत वाटतं पोह्यांमध्ये. काल तर भालू ओरडत होता या बाजूला. बघा माझी मम्मीची शॉपिंग. आणि त्याचबरोबर आपण जाणार आहे आमच्या गावातील एका पवित्र ठिकाणी वाळणकोंडी. तर त्या देवीचंही दर्शन घेणार आहे. आजचा ब्लॉग खूप मस्त असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. गावाला जायची तयारी जोरात सुरू आहे. मस्त आवरून ठेवलं, पप्पा वगैरे सगळं आवरून झालेले आहेत. हे बघा बॅग वगैरे मस्त पॅक केलेत. सगळं पसारा असंच पडून राहिलेलं आहे. बॅग ह्याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट आहे, ती नंतर कळेल तुम्हाला. जादूचा पेटा राया. उठलो, कार वॉश केली. गावाला जायचं म्हटलं ना की एवढी धावपळ होते ना, बाप रे. सगळे आवर करण्यातच वेळ जातो. सकाळी जायचं होतं, आता वाजलेत बघा किती, 2:30 वाजता निघालो आपण गावाला. तर भरपूर वेळ जातो रे. आता पटकन बॅग पॅक करतो आणि मग कारमध्ये भेटतो तुम्हाला. A few moments later. चलो आवरून झालेलं आहे. आता वाजत आलेले 3. आपला भरपूर वेळ गेला आवरण्यामध्ये. यस डॅड आहे करा. निघालो आणि ट्रॅफिक बघ एवढे. आज आपण तिघच आहे, मम्मी पप्पा आणि मी. भाऊ नाही आहे, भाऊला एक थोडंसं काम आहे त्यामुळे भाऊ नाही आला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करू. बापरे वैताग आला. कंटिन्यू ट्रॅफिक, कंटिन्यू. अजून हिंजवडीमध्येच आहे आपण आणि 3:45 होत आलेले आहेत. गाडीत पहिले पेट्रोल टाकून घेऊ. टाकी फुल करा. नमस्कार. शेल पंपवर आपण जर पेट्रोल टाकतो ना तर आपल्याला इथं बघा डिस्काउंट भेटतो. पेट्रोल भरून झाले आपल्याला 70 रुपीज ऑफ भेटलेले आहे. आणि आपण आता चाललेलो आहे पे करायला आतमध्ये. शेलचा जर तुमच्याकडे ॲप असेल ना तर तुम्हाला ॲपवरती पण डिस्काउंट भेटतो भरपूर गोष्टींमध्ये. आणि पॉईंट्स ॲड होतात आणि नंतर ते आपण पॉईंट्स रिडीम करू शकतो. आणि स्टोअरमध्ये खायला पण खूप साऱ्या गोष्टी भेटतात आपल्याला. तर हां 2 घेतले. हे केक पण छान लागतं, पप्पांना खूप आवडतं. तर बघा माझी मम्मीची शॉपिंग. शेलच्या पेट्रोल पंपवर थांबलो ना आम्ही की आमचं हे सगळे घेणं गरजेचं असतं. आमची ही रीत आहे, आम्ही ती विसरत नाही. आलो की पहिले हे घ्यायचं. मम्मी खास त्यासाठी उठून आली आहे कारमधून. हेअर वॉश केले त्यामुळे हेअर्स माझे कसे इकडे तिकडे जात आहेत. आज मेसी झाले हेअर्स. ओहो, हिंजवडी मेट्रो चालू झाली. क्या बात आहे. तर ट्रायल चालू आहे याची. पप्पांच्या आवडीचं मिल्कशेक घेतलेलं आहे आणि डेअरी मिल्क. डॅडला डेअरी मिल्क जास्त आवडतं आहे. आणि हा केक पण आहे आणि हा मम्मीसाठी बिस्किट. माझ्यासाठी काहीच नाही. ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करून भूक लागली तर मी आलोय जोशी वडेवाले. हा स्पॉट पण आमचा नेहमीच आहे. आम्ही गावाला जाताना ना या स्पॉटवरती येतो, थांबतोच. आणि काय माहिती काय, इकडे आलं की भूक लागतेच. बघा केवढं मागवलंय. गरम कांदा भजी सोडलेले. मग म्हटलं चला कांदा भजी पण द्या. मस्त गरम भजी, एकदम टेस्टी.
मस्त छान असा रस्ता आहे आणि इव्हिनिंग तर क्या बात आहे, मस्त गुलाबी गुलाबी लाईट पडलेली आहे, जबरदस्त. ड्रोन शॉट कसे वाटले कमेंट करा आणि नक्की सांगा. साईडला काहीच दिसत नाही, काहीच. नामिनी घाटेमध्ये आपण धरणाला वेढा चालू आहे आपला. 7:30 झाले तिने आपण आता लोणेरेमध्ये पोहोचलोय. अंधार होतं त्यामुळे काही जास्त शूट नाही घेता आलं मला. रस्ता बघा तुम्ही, रस्ता. दिवसा आलो असतो ना तर साईडचं दृश्य तुम्हाला खूप भारी बघायला भेटलं. तर व्ह्यू खूप छान आहे. लोणेरे सोडून पुढे आलं की ना छान नदी पण लागते, सावित्री नदी ना. 8 वाजलेले. ड्रायव्हिंग करून थोडं कंटाळा आला, मग थोडंसं ब्रेक पण घेतला आणि आपण आलेलो आता समृद्धी प्युअर व्हेज हॉटेलमध्ये पेट पूजा करायला. तर चला जाऊ आपण हॉटेलमध्ये. ओहो, तर आपण थाली ऑर्डर केलेली आहे, थाली आली आहे. आता थालीमध्ये बघा काय काय आहे. तर थालीमध्ये आपल्याला ना रायता भेटतो, गुलाबजाम, मिक्स व्हेज, पनीर, दाल, पनीर चिली, 2 रोटी, पापड आणि सूप आणि प्लस ताक. एवढं आपल्याला एका थालीमध्ये बघायला भेटतंय. आता हे बघून मला खूप भूक लागली आहे. तुम्हालाही भूक लागली असेल मला माहिती, पण मी जेवण घेतो. तुम्ही घरी जेवण केलं असेल तुमच्या, ते जेवण करा. असं बाहेरचं खाल्लेलं चांगलं नसतं. आम्ही महाडला आलो ना गावाला तर रात्री आईस्क्रीम वगैरे खात असतो, पण आता थंडी आहे त्यामुळे म्हटलं आईस्क्रीम नको खायला. तरी मी स्प्राईट पेले. काय करणार, मला आवडतं स्प्राईट. सो जेवण करून निघालेलो आहे आणि रस्ता बघा आपल्या गावाकडे जाताना एकदम सामसूम. माझ्या गावाचं नाव आहे नागाव जंगमवाडी आणि तिकडे चाललो आहे. दिवसा हा रस्ता खूप कमाल वाटतो, खूप छान आहे साईडनी बघायला. महाडून आपण सरळ पुढे आलो आणि आपण आता रेवतेले फाट्यावरती आहे. आपल्याला जायचं आहे डावीकडे आणि सरळ रस्ता जातो ना तो फौजी आंबोड्याला जातो. आपलं हे गावदेवीचं मंदिर आहे डावीकडे, जनी पद्मावती देवी. The next morning. कशी वाटली गावाकडची सकाळ? मला तर खूप फ्रेश वाटते. क्लायमेट अल्टिमेट झालेलं आहे, मस्त वाटतंय. सकाळ कशी एकदम प्रसन्न वाटते आणि आजची सकाळ पण एकदम प्रसन्न झाली आहे, कारण की समोरच आपलं महादेवाचं मंदिर आहे आणि हा आसपासचा परिसर. आता मम्मी पोह्यांचा कार्यक्रम करते, तर आता आपण जाऊ पोहे खायला. नशिबात पाणी आलं. गावाला पण एक दिवस आड पाणी यायला लागलं, म्हणजे काय बोलायचं. इकडे आपली चूल आहे, चुलीसाठी लाकडं आहेत आणि भांडी बघा केवढी आहेत पाण्याची. आणि माणसं म्हणतात कोकणात फिरायला. अरे फिरायला नाही, पहिले कामं करायला लागतात, कामं करून मग फिरायचं असतं. आपल्या घराच्या शेजारीच आजी आजोबांची समाधी आहे. सकाळी सकाळी बाबांनी पोहे आणि मिल्कशेक घेतलाय प्यायला. वा, शबास. सगळे शेंगदाणे मला आलेत वाटतं आज पोह्यांमध्ये. मी म्हणतो ना मला शेंगदाणे कमी येतात बे. आज मोहरी तर एक सुद्धा टाकली नाही बघ, शबास. तर शोधून सुद्धा सापडणार मस्त. नाही. नाश्ता वगैरे करून झालं, मस्त आवरून झालं, तर म्हटलं आता तुमच्याशी जरा गप्पा माराव्या. काल रात्री घरी पोचलो, उशीर झाला होता म्हणून मी काही जास्त शूट नाही घेत बसलो. घर साफसफाई करायची होती, कारण की खूप दिवस झालं आपलं घर बंद होतं. तर मस्त साफसफाई केली आणि आराम केला.
सकाळी उठून तुम्हाला ड्रोन शॉट बघायला भेटले असतील. गाव कसं वाटलं कमेंट करा आणि नक्की सांगा. रस्ता बघा कसा आहे. छोटा छोटासा. एक गाडी आली की दुसरी गाडी यायला जागाच नाही आहे. आणि ही आहे नागावची छोटीशी शाळा. बघा या बाजूला ही नागावची शाळा आहे. तर आपण निघालेलो आहे सडवलीला, पप्पांच्या गावाला. त्या गावाचं नाव आहे सडवली. तिकडेच चाललेलो आहे. एक पाऊण तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या बाजूला वाघसुद्धा आहेत. वाघ आहे, भालू आहे. काल तर भालू ओरडत होता या बाजूला. की पूर्ण डोंगर भाग पडतो ना इकडे, पूर्ण जंगल आहे. आणि गाव तर तुम्ही पाहिला पूर्ण जंगलाच्या मधोमधच गाव आहे डोंगरावरती. तर सडवली म्हणजे माझ्या वडिलांचा जन्म झाला तिथे. आणि त्यानंतर वडील इकडे नागावला आले. तर तिथल्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगेल अजून. ठीक आहे, आपण पोचलोय आणि समोर तिथे मंदिर आहे आणि इकडून असं जायला जागा आहे. मजा येते का व्लॉगमध्ये? कमेंट करा आणि नक्की सांगा. तर आवरू आणि आपण मस्त पाया पडायला जाऊ. चलो. तर आपण सडवली गावामध्ये आहे आणि इथं आहे शिरभैरी मंदिर. तर आपण तिकडेच चाललेलो आहे. मस्त परिसर आहे. इथे कार पार्क केली आहे आणि समोर बघू शकता माझ्या वडिलांचा जन्म याच गावामध्ये झाला आणि माझ्या आजोबांनी याच देवाची पूजा केलेली आहे. आता मंदिर बंद आहे, लॉक लावला आहे. पण तुम्हाला मी दाखवतो मंदिर. माझ्या आजोबांनी या देवाची पूजा केलेली आहे क्षीरभैरीची. आणि तसेच माझ्या वडिलांनी सुद्धा लहान असताना या देवाची पूजा केलेली आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या भाऊनी सुद्धा या देवाची पूजा केलेली आहे. भाऊ एक दिवशी आला होता या मंदिरामध्ये, तर भाऊलाही मान भेटला. भाऊच्या हातानंही देवाची सेवा झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की ज्या ठिकाणी माझे वडील जन्मले, माझे आजोबा होते, त्या मंदिरामध्ये यायची एक सौभाग्य वेगळंच आहे. आणि मंदिराचा परिसर आहे ना खूप छान आहे. खूप मस्त मंदिर आहे. आता आपण इकडून जाणार आहे वाळंदला. वाळंद माझ्या आईचं गाव आहे. तिकडून जाणार आहे आपण वाळंदकोंडीला. तिथेही खूप छान असं मंदिर आहे. तेही तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. त्याने आपण ऑर्डर केलेली मिसळ. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, खूप छान आहे. आणि इथं आल्यानंतर अजून एक गोष्ट कळाली की हे 50 वर्ष जुनं हॉटेल आहे. आणि त्यांचं अजून एक हॉटेल होतं त्याला तर 60 वर्ष झालेली आहेत. मम्मीच्या गावाकडचे पण भेटलेले आहेत सर, जंगम सर भेटलेले आहेत. तर मम्मीच्या गावाकडचेच आहेत. येस येस. सुद्धा शांती व्हेज हॉटेल काकांचं हॉटेल आहे. आणि एक्झॅक्ट पोलतपूरचं बस स्टँड तिकडे आहे आणि वरती असा रस्ता आहे, इथेच हॉटेल आहे. क्या बात आहे. काय म्हणतो बाई, इकडे कधी वाजता शिफ्ट झाला तो? म्हणजे आता गावाला आलाय का कसं? हा का, क्या बात आहे. बघा मित्र पण भेटला. अशीच भेट आणि ओळख होत राहते. हो मी तुम्हाला नंबर पण देतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूबवरती पण येईल. आता आपण आहे बिरवाडीमध्ये. आता इकडून एक अर्धा तास आपण पोहोचू वाळंदकोंडीला. कारमध्ये ट्रॅव्हलिंग करत असेल तर गप्पा मारता येत नाही जास्त, कारण की कसं होतं आपल्याला ड्रायव्हिंग पण करायचं नाही. आपण सेफ ड्रायव्हिंग करतो. सो त्यामुळे जसं पॉसिबल होतं तसं आपण ब्लॉगिंग करतोय आणि तुम्हाला माहिती देतोय, गप्पा मारतोय. तर आपण आता पोहोचलेलो आहे वाळंदकोंडीला आणि समोर तिथे बघू शकता मंदिर आहे. आणि या बाजूला अशी एंट्री आहे जाण्यासाठी, श्री क्षेत्र वरदायिनी माता वाळंदकोंडी देवस्थान.
आपण या रूटने आलो, इकडे दुकानं वगैरे पण आहेत. तर आता जाऊ आणि दर्शन करून घेऊ. हे बघा, तिकडे बघा धबधबा कसला आहे. वरती तिथे थांबलो ना आपण, एकदम सपाट आहे आणि इथे खूप खोल आहे. आपण खूप हाईटवरती जास्त. या डोंगराला एक वेगळं महत्त्व आहे, कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा या डोंगरामध्ये दिसतो एक्झॅक्ट. मी तुम्हाला ते दाखवेल. हा वाला बघा. ज्ञानदेव जंगम नागाव. गाव आहे नागाव, पण तुझ्याच परिसरात सवाशीने जोड्यान आले लग्नाला घेऊन हात बिड्या नारदीला दर्शन लाभ घेतला, मान्य करून घे. त्यांच्या परिवारमध्ये प्रपंचामध्ये जर का अडी अडचण असले तर दूर कर, महागाडी घे. जसं तुम्ही लोक जरा म्हणते खाते तशी त्यांच्या परिवारमध्ये प्रपंचामध्ये गेली पाहिजे असा आशीर्वाद आहे. त्यांच्या मनामध्ये धार्मिक इच्छा असेल तर वर्षकाळी मुली कर. त्यांचा काय धंदा असं, उद्योग असं, नोकरी असं, मुलांचं शिक्षण असं, त्यामध्ये सध्या वाढ होऊ द्या असा आशीर्वाद आहे. पहाकडा धावणारे नवसाला पावणारे आईवर नाही, सतत त्या समाजाच्या लग्नाच्या परिवाराच्या पाठीशी उभी असेल असा आशीर्वाद आहे. आरोग्यामध्ये त्यांच्या लावाला धक्का लागला पाहिजे असं वाटत नावाचं चांगले आधार महादेव. पूर्वी गावातून 5 माणसं यायची. आपल्या घरी कुठला कार्यक्रम असला तर देवीला गाऱ्यांना गायचे, 5 पानांचा येडा ठेवायचे आणि देवीला गाऱ्यांना गायचे का आमच्या घरी कुठला लग्न प्रसंग आहे का, उत्तर कार्य आहे का, दुसरा कुठला कार्यक्रम आहे, आम्हाला भांडी पाहिजेत. ते देवीची भांडी संध्याकाळची आपण आलो का सकाळची देवी भांडी ती आणून ठेवायची. तर कुणीतरी एखादी वाटी घेऊन गेलं. चोरून घेऊन गेल्यानंतर ती भांडी देवाची बंद झाली. बंद झाल्यानंतर देवी स्वयंभू स्थान मांडलं आणि माशांच्या रूपात तो अवतार घेतला. आता ही 3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शिवाजी महाराज इथं दर्शन करायला यायचं. समोर शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो, याच्या समोर लिंगण आहे, या बाजूला रायगड आहे आणि ह्या नदीचं नाव आहे काल नदी. आणि ह्या खोलीचा काय अंतच नाही. आणि हे माशांना बाल बोलतात, त्यांना कोण खात नाही. आणि इकडनं पण भोईर आहे, त्या बाजून पण भोईर आहे. अशी स्टोरी आहे इथं. बाबांनी खूप छान पद्धतीने माहिती तुम्हाला सांगितली. मी लहान असताना आजी आजोबांनी मला ही गोष्ट सांगितलेली, इवन मम्मीनी सुद्धा सांगितलेली की या देवस्थानाची महिमा काय आहे. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. देवीची जे पूजा करतात त्यांच्याच मुखातून तुम्हाला आज ही माहिती बघायला भेटली. आणि येस, कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करा आणि नक्की सांगा. आणि जसे बाबा बोलले त्याचप्रमाणे हा जो डोंगर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा या डोंगरामध्ये दिसतो. आय होप की हा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.